नागपूर जिल्ह्यातल्या 428 आपले सेवा केंद्र संचालकांनी आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या सेवा केंद्र संचालकांनी काम बंदची हाक दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा आपले सेवा केंद्रावर परिणाम आणि कामाचा भार वाढलाय, मात्र कमाई शून्य आहे। आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा सवाल घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सगळे आपली सेवा केंद्र संचालक आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यासाठी एकत्र आले। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या 428 आपले सेवा केंद्र संचालकांनी काम बंदची हाक दिलेली आहे। सर, एक आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते। या आज आम्ही इथे आलोच आहे, तर ही गोष्ट गव्हर्नमेंटपर्यंत पण पोहोचू द्या। आपल्या गव्हर्नमेंटने जेवढे पण स्कीम्स ते काढत आहेत ते जर ओपन पोर्टलवर काढलेत तर ओपन पोर्टलवर काढल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रॉड्स खूप होत आहेत। आयुष्यमान 2.0 जी त्यांनी काढली त्याच्यामध्ये त्यांनी बेनिफिशरी लॉगिन एक दिला। बेनिफिशरी लॉगिन देऊन त्याच्यामध्ये भरपूर जण त्याचा गैरवापर करत आहेत आणि गव्हर्नमेंट योजना फ्रीमध्ये आहेत, आम्ही तुमचं सगळं फ्रीमध्ये करून देऊ असं रस्त्यावर बसून कॅनोपी लावून त्यांचे लोकांचे डीमॅट अकाउंट्स उघडून देत आहे, जे अजून लोकांना त्याचं काहीही काम नाही किंवा लोकांना माहिती नाही की त्यांनी डीमॅट्स अकाउंट उघडलेत सुद्धा। सेव्हिंग अकाउंटच्या नावाखाली डीमॅट अकाउंट उघडतात फक्त आणि फक्त लोक त्यांच्याकडे जातात कारण ते गव्हर्नमेंट योजनेचे कामं फ्रीमध्ये करून देऊ असं म्हणतात। म्हणून आमची ही मागणी आहे की हे जे गव्हर्नमेंटचे जेवढे स्कीम्स निघत आहेत त्याचं एक ऑथरायझेशन देण्यात यावं। सगळ्या CSC चालकांना महाऑनलाईनची ID देण्यात यावी आणि याचं जे लॉगिन आहे ते फक्त आणि फक्त CSC, महाऑनलाईन आणि अंगणवाडी या तिघांच्या व्यतिरिक्त देण्यात यावं नाही। ओपन पोर्टल बंद करावं कारण ओपन पोर्टलवर हे फ्रॉड्स भरपूर होतात। राहिला प्रश्न अपंग लोक जे ओपन पोर्टल त्यांच्यासाठी मुद्दाम काढलेलं आहे, जे आमच्या सेंटरपर्यंत नाही येऊ शकत। जसे लोक आता वार्ड मेंबरपर्यंत जातात तसं जर एखाद्या वार्ड मेंबरने आम्हाला येऊन सांगितलं की बा इथे एवढे अपंग लोक आहेत, आम्ही आमच्याकडचा एखादा व्यक्ती पाठवून त्या अपंगाला तिथे जाऊन त्यांना सुविधा द्यायची प्रयत्न करूया किंवा त्या अपंग व्यक्तीला आमच्या सेंटरपर्यंत आणण्याची काय व्यवस्था करू शकतो आम्ही ती करूया, पण त्याला त्या योजनेची सुविधा पोहोचेल याची खात्री आम्ही देऊ। पण हे जे ओपन पोर्टल आहे हे बंद करण्यात यावं ही आमची अगदी कळकळीची विनंती आहे।